नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व JR असणार आहेत, म्हणजेच की 5 जानेवारी 2026 रोजी आलेले जे काही सर्व JR असणार आहेत ते सर्वचे सर्व JR हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी JR हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही JR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा JR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। विधानमंडळाच्या डिसेंबर 2025च्या अधिवेशनात सादर केलेले सन 2025 ते 26चे खर्चाचे पूरक विवरणपत्राबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। JR दिनांक आहे 5/1/2026। यानंतरील JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता केंद्र शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत कार्यरत खरेदी केंद्राची तपासणी व चौकशी करण्यासाठी दक्षता पथक नेमण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। JR दिनांक आहे 5/1/2026। यानंतरील JR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अखिल भारतीय सेवा कार्यमूल्यांकन अहवाल नियम 2007 अनुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्यांबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे श्री दिलीप गणपत अलगुडे, शाखा अभियंता गट व राजपत्रित विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, मिरज, सांगली यांची स्वइच्छेने सेवानिवृत्ती मंजूर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखाशीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या नावाखाली उपशीर्ष 202-00-01 मोटार वाहन खरेदी अग्रिमे 7610-04-81 मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप बद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR हा विधी व न्याय विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र न्यायिक अकादमी व भारतीय मध्यस्थी केंद्र आणि प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर उपसंचालक म्हणून नेमणूक करण्याकरिता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या 2 अतिरिक्त पदांच्या निर्मितीबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR हा नियोजन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या स्थापनेवर बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग। शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता विद्युत या संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची। JR दिनांक 5/1/2026। यानंतरचा JR आपण या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे। विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता विद्युत या संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची। JR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 5/1/2026चाच हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरचा JR हा सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता विद्युत पदवीधर या संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूचीबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR ही सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता विद्युत पदवीधारक या संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजी तात्पुरती ज्येष्ठता सूचीसाठीचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग। शीर्षक आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य संवर्गातून उपविभागीय अभियंता स्थापत्य गट अ संवर्गात देण्यात आलेली पदोन्नती रद्द करण्याबाबत श्री मुकेश हेरू कोकर्डे। यानंतरील JR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य योजना सन 2025 ते 26 हक्क व विशेषाधिकार निर्धारित करणे, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य परिसरातील गावांचे पुनर्वसन या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे।
यानंतरील जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण त्याबद्दलचे पाहू शकता की संत सेवालाल महाराज बंजारा लाभांना तांडा समृद्धी योजना लेखा शीर्ष 25/15/27-53 अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांना निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्रामविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्रामविकास विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे सुमारे 500 भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे राज्यातील शासकीय अनिवासी क्रीडा प्रबोधिनी क्रीडा अकादमींना सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान रुपये 102.2 लाख एवढा निधी वितरित करण्याबाबत लेखा शीर्ष 22/04/53-95 असे आहे. यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण. जी आर दिनांक 5/1/2026. यानंतरील जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील क्रमांक 8928/2015 व इतर याचिका यामध्ये दिनांक 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो. चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. यानंतरील जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे. आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच हाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 8928/2015 व इतर याचिका यामध्ये दिनांक 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबतचाच हाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील आस्थापनेवरील गट ब राजपत्रित गट क व गट ड मधील विविध पदांसाठी नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन योजनेसाठी विशेष घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी हा वितरण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा राज्य हिस्सासाठीचा आहे. लेखा शीर्ष असणार आहे 22/15/097 असे आहे. यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये भटक्या श्वानांचा वावर हा रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर ही आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे 35वी मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा अंतिम फेरी पारितोषिक विवरण समारंभ आयोजन खर्चास हा वित्तीय मान्यता मिळण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे 63वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा 21वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 6वी दिव्यांग बालनाट्य स्पर्धा या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा राज्यस्तरीय पारितोषिक विवरण समारंभ आणि प्रथम आलेल्या नाटकांचा महोत्सव यांचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या स्थापनेवरील संचालक नगर रचना गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत. यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे. विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा हा जी आर आहे. शीर्षक आहे नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या स्थापनेवरील सहाय्यक संचालक नगर रचना गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2026 रोजी तात्पुरती ज्येष्ठता सूची ही प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो. चला तर यानंतरील जी आर शासन निर्णय आपण पाहूयात.
यानंतर जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षकी आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या स्थापनेवरील उपसंचालक गट नगर रचना गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची 1/1/2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे संरक्षित व्यक्तींना वर्गीकृत संरक्षण पुरवण्यासाठी उच्चस्तरीय व पुनर्विलोकन समितीची पुनर्रचना करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात. यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकरिता भाड्याने जागा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. मित्रांनो, आजच्या डेटमधील जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या जे काही आले होते सर्व जी आर हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्यात आणि या सर्व जी आरच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन जी आर नवीन अपडेट या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन जी आर हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.